नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. ठीक आहे, या आधीच्या भागामध्ये किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणा आपण, ठीक आहे, या आधी पण आपण असे क्वेश्चन्स पाहिले, पण त्याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या टाईपचे क्वेश्चन घेतले आपण, आहे की जे दिलेले अंक असतात त्यांच्यापासून आपण लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार केली, विषम संख्या तयार केली, आहे की नाही. त्यांच्यातील तुम्हाला फरक पण विचारतील कधी कधी, आणि काही शून्याचे पण उदाहरण पाहिले आपण, जे की अतिशय महत्त्वाचे येतं. ठीक आहे, आज थोडेसे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन घेऊ आपण. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला असेल जनरल, याच्यामध्ये पण आपल्याला खूप वेळा कमी पडतात की एक अंकी लहानात लहान संख्या कोणती, दोन अंकी किती, तीन अंकी कोणती, चार अंकी कोणती, किंवा कधी कधी मोठी पण संख्या आपल्याला विचारतात ते, आहे का नाही. तर ते तुम्हाला आता फक्त सांगून देतो मी, आहे का नाही. कधी कधी आपल्याला त्याचं काम पडते, ऑनलाईनचे क्वेश्चन्स राहतात. आणि जसं सुरुवातीला आपण एक काम करू, एक लहान संख्येचा गोष्ट करू आपण, आहे की नाही. इथं लिहितो मी, तसं मला एक अंकी लहानात लहान संख्या कोणती, सरसर आपल्यासाठी एक, आहे का नाही. एक अंकी लहानात लहान संख्या कोणती आपल्यासाठी एक. तुम्हाला विचारलं मग लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती म्हणतो आपण, लहानात लहान दोन अंकी कोणती आपल्यासाठी 10 असते, आहे की नाही. सर्वांनाच माहिती आहे, मी तुम्हाला फक्त एकदा रिवाईज करून देत आहे. ठीक आहे, बघू आपण. तुम्हाला विचारलं मग तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती, तीन अंकी म्हणजेच कोणती, सरळ 100. 100 पासूनच तीन अंकांची सुरुवात होते, आहे की नाही. नंतर चार अंकी कोणती जर विचारलं तुम्हाला, नंतर म्हणतो आपण 1000. पाच अंकी म्हटलं तुम्हाला तर आपण म्हणतो किती, 10,000, आहे की नाही. सहा अंकी म्हटलं तुम्हाला तर सरळ आपण म्हणतो 1,00,000, आहे की नाही. ही आपली आता प्रोसेस चालूच राहणार. हे सर्वांना अंक माहिती पाहिजेत, आहे की. खूप वेळा आपल्याला असे क्वेश्चन्स विचारतात. तुम्हाला असं पण विचारतात कधी कधी आपल्याला की लहानात लहान दोन अंकी संख्या व मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या यांचा गुणाकार किती, किंवा त्यांच्यातील फरक किती, काही पण विचारतात तुम्हाला, त्यांची बेरीज किती, आहे की. तसं पण आपल्याला ते विचारू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला ही संख्या माहिती पाहिजे. तर वेगळं काहीच नाही, एक अंक एक एक 10 100 एक एक शून्य वाढवत चालायचं सरसर एकच्या समोर, ठीक आहे. दोन अंकी म्हणलं की 10, तीन अंकी म्हणलं की 100, चार अंकी म्हणलं की 1000, पाच अंकी म्हणलं की 10,000, सहा अंकी म्हणलं की आपण म्हणतो 1,00,000, आहे की. ही झाली लहानात लहान संख्या आपली. ठीक आहे, आता तुम्हाला विचारलं मोठ्यात मोठी मोठी संख्या विचारली, परत आपल्याला दोन टाईपचे क्वेश्चन, आहे का. हे लहान संख्या पाहिली, आता मोठी संख्या. तसं मोठी संख्या जर तुम्हाला म्हटलं एक अंकी कोणती आहे, एक अंकी 0 ते 9 पर्यंतचे अंक जर पाहिले आपण, तर मोठा अंक कोणता आपल्यासाठी 9, आहे का नाही. मोठ्यात मोठी जर संख्या तयार करायची, त्याच्यामध्ये आपण 9चं जे अंक राहते याचं आपण रिपिटेशन करतो आपण, आहे का नाही. आणि लहानात लहानमध्ये काय करतो आपण, शून्यालाच फक्त आपण त्याच्यात कधी दिला की तो लहान संख्या तयार होत जाते, पण कुठं एकच्या समोर, ठीक आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला विचारलं दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, तर आपण किती म्हणणार, 99, आहे काय. तुम्हाला म्हटलं तीन अंकीचं 999, आहे का नाही. तुम्हाला म्हटलं चार अंकी 9,999, पाच अंकी म्हटलं तुम्हाला, आहे का नाही, सरळ 99,999. हे आपलं रिकामे कामं आता चालूच राहणार. फक्त काय करायचं आपण, 9 जो अंक आहे तो आपण फक्त पुन्हा पुन्हा लिहायचा. ठीक आहे, किती जेवढ्या वेळेस म्हटलं, तुम्हाला दोन अंकी म्हटलं तर 2 वेळेस लिहा, तीन अंकी म्हटलं तर तुम्ही 3 वेळेस म्हणा, ठीक आहे. याचं आपल्याला काम कुठं पडतं ते पण तुम्हाला मी सांगून देतो. तुम्हाला एखादा असा क्वेश्चन विचारतात, एक क्वेश्चन तुम्हाला मी घेऊन दाखवतो. एक्झाममध्ये आलेलेच क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला विचारलं की लहानात लहान तीन अंकी संख्या व मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या यांच्यातील फरक किती. तुम्हाला असा क्वेश्चन विचारतात. काय म्हटलं तुम्हाला की लहानात लहान तीन अंकी व मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या यांच्यातील फरक किती. फरक म्हणजे काय, डिफरन्स म्हणतो त्यांतील, आहे का, त्यांच्यातील डिफरन्स किती. तर आता खाली आपल्याला समजा 1 2 3 4 आपल्याला ऑप्शन्स पण असतात. मी सुरुवातीला इथे ऑप्शन लिहित नाही, आपण डायरेक्ट याचा आन्सर काढू. आपण कसं काढतो आपण, आता तुम्हाला लहानात लहान इथं तर कोणते अंक दिलेच नाही, तर मग हे तर आपल्या मनानं अंक घ्यायचे आपण. ॲक्च्युअलमध्ये लहानात लहान तीन अंकी संख्या जर पाहिली आपण, आपल्यासाठी कोणती येते, 100, ठीक आहे. आणि मोठ्यात मोठी पाहिली आपण, कोणती येते, 999. त्यांच्यातील डिफरन्स किती, त्यांच्यातील फरक किती. तर सरसं दोघांची वजाबाकी केली आपण, तर आपला आन्सर किती, 899. हे झालं आपल्याचा आन्सर, बरोबर. येत आहे का क्वेश्चन, सांगा लक्षात काय केलं आपण. असे कधी कधी वन लाईनचे क्वेश्चन्स आपल्याला विचारतात, तर त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. ठीक आहे, आता हे तर तुम्हाला जमतील क्वेश्चन्स, विनाकारण याच्यावरती टाइमपास करत नाही मी तुम्हाला, हे की एक क्वेश्चन तुम्हाला घेऊन दाखवला फक्त. असे खूप सारे क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये सापडतील, किंवा कधी कधी डायरेक्ट एक्झाममध्ये पण पाहायला भेटतील.
तर आपण याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे की नाही. इथं आपण क्वेश्चन्स कमी घेतो, क्लासमध्ये थोडेसे आपण जास्त घेतो क्लास आहे की नाही. किंवा तुमच्यापाशी जे कोणते बुक असतील की नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही जरी रेफर केले तरी पण चालेल. आता ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नसेल. ॲक्च्युली हा पॉईंटच लहान आहे की नाही. काही काही पुस्तकामध्ये हा पॉईंट नाही दिला त्यांनी, पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये दुसरा एक प्रकार बघू आपण. आता आपल्याला काय राहतात कधी कधी याआधी आपण पाहिलं तुम्हाला 2 अंक दिले तर तुम्ही लहान संख्या तयार करू शकता, मोठी करू शकता. 3 अंक दिले तरी पण तयार करू शकतो, 4 अंक दिले तरी तयार करू शकतो आपण हे काय. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन दिला समजा 2 अंकापासून हे काय 2 अंकापासून तुम्ही किती संख्या तयार करू शकता. आपण किती संख्या तयार करू शकतो. 2 अंकापासून कोणकोणती संख्या तयार होईल, कोणते 2 अंक घ्या. एक उदाहरण घेऊ फक्त आपण. समजा मी तुम्हाला 1 आणि 2 हे दिले. मला या 2 अंकापासून जेवढ्या संख्या तयार होतात तेवढ्या संख्या मला लिहायच्या. तर कसं करणार आपण 2 अंकापासून 2 मिनिट. हा पॉईंट तुम्ही समजून घ्या सुरुवातीला, खूप महत्त्वाचा आहे. हा समजला का नाही की झालं, क्वेश्चनच संपले आपले. ठीक आहे, 2 अंकापासून पहिल्यांदा काय करू आपण 1 आणि 2 लिहिला. पहिली संख्या कोणती झाली आपल्यासाठी 12. दुसरी संख्या कोणती लिहिली आपण, तेच अंक आपण उलटे केले. हां, कंडिशन काय माहिती आहे का, 1 अंक एकदाच वापरायचा, पुन्हा पुन्हा नाही वापरायचा. आलं लक्षात. ठीक आहे, म्हणजे पहिली एक संख्या 12, दुसरी कोणती 2. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 2 अंकापासून आपल्यासाठी संख्या किती तयार झाल्या, आपल्यासाठी 2 संख्या तयार झाल्या नाही काय. 3 अंकापासून बघू आपण. तुम्हाला म्हटलं आता मला 3 अंकापासून 3 अंक एक उदाहरण घेतलं. हे बघा, तुम्ही 2 अंक कोणतेही घ्या. तुम्ही घेतलं सर मला 8 आणि 9 या 2 अंकापासून मला संख्या तयार करायची, किती संख्या तयार होतील, कोणती होईल, एक तुमचं 89 आणि एक किती होईल तुमचं 98 है की. म्हणजे हेच नियम कुठेही लागू पडतात. सरळ असं म्हणू शकतो 1 ते 9 अंकासाठी आपण पाहतो सुरुवातीला याच्यामध्ये शून्य नाही घेतला मी. शून्याचं जरासं लॉजिक वेगळं आहे, ते तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो मी. ठीक आहे, बघूया 3 अंक घेऊ. कोणते घेऊ आपण 3 अंक. जसं सुरुवातीला 1 2 3. मला समजा या 3 अंकापासून एकूण किती संख्या तयार होतात ठीक आहे. 3 अंकापासून कोणकोणती संख्या तयार होते, संख्या तयार करायला पण शिका. कसं करतो बघा आपण. सुरुवातीला समजा 1 2 3 लिहिले आहे की नाही. नंतर या दोघांची आपण काय केली, अदला बदल केली. या शेवटच्या 2 अंकाची पहिला अंक सारखाच ठेवला आपण है की नाही. म्हणजे हे 2 3 आहे, याला काय केलं आपण 3 2 केलं हे. म्हणजे पहिली संख्या 123, नंतर किती 132. समोर गेलो. आता तुम्हाला म्हटलं समजा आता आपण काय करू, हा 1 अंकाचा सुरुवातीला घेतला. आता हा 2 अंक आपण सुरुवातीला घेऊ है की नाही. हा 2 सुरुवातीला घेतला आणि 1 आणि 3 काय केलं आपण नंतर घेतले. ही एक संख्या. परत या दोघांची अदला बदल केली आपण. हे 1 3 होतं, याला 3 1 केलं. ही झाली एक संख्या. आता 2 अंक सुरुवातीला घेत, आता 3 अंक सुरुवातीला घेऊ. प्रत्येक अंक एकदा सुरुवातीला घ्यायचा ठीक आहे. 3 अंक सुरुवातीला घेतला आपण, तर आपल्यापाशी कोणती तर आली किती 1 2 किंवा 2 1 झाले आपले. म्हणजे आपण 6 संख्या आपण तयार करू शकतो हे काय. तुम्ही तुमच्या हिशोबाने किती पण लिहू शकता, त्याला काय टेन्शन नसतं त्याला. ठीक आहे, कोणत्याही अंकापासून आपण अशा संख्या आपण तयार करतो आपण हे काय. म्हणजे 3 अंकापासून किती संख्या तयार होतात, 6 संख्या तयार होतात. आणि त्या 6 संख्या कोणत्या हेवाल्या ठीक आहे. आता याच्यावरती क्वेश्चन्स कसे राहतात तुम्हाला मग म्हणतील, या 3 अंकापासून जेवढ्या संख्या तयार होतात त्यांच्या सर्वांची बेरीज किती. मग आपण रफमध्ये लगेच यांची बेरीज करणार. झालं, हे झाला तुमचा पहिला क्वेश्चनचा प्रकार. दुसरा म्हणतील तुम्हाला हे जे 3 अंकापासून जे संख्या तयार होतात त्याच्यामध्ये 300 पेक्षा जास्त संख्या किती येतात. तुम्ही संख्या जर तयार केल्या का नाही तर 300 पेक्षा जास्त संख्या किती येतात. 300 पेक्षा जास्त संख्या किती, ही 1 आणि ही 1 2. म्हणजे 300 पेक्षा जास्त संख्या किती तयार झाल्या आपल्यासाठी फक्त 2. असं पण विचारतात ऑन दी स्पॉट. ते तुम्हाला काही पण विचारू शकतात. सर्वात जास्त आवश्यक आहे की तुम्हाला ही संख्या तयार करता आल्या पाहिजेत. नाही तुम्ही कोणते अंक घ्या. दुसरं बघा, मी दुसरे अंक घेतो. आता तुम्ही म्हणसाल हेच अंक कशाला, दुसरं घेतलं आपण 7 5 आणि 9. मला समजा या 3 अंकापासून एकूण तर संख्या 100% 6 संख्या तयार होतात. एकूण किती संख्या, 6 संख्या तयार होतात. मग 6 संख्या कोणत्या तयार, 7 5 9. नंतर या दोघांची जागा बदलली. पहिल्यांदा 7 घेतला, नंतर घेऊ आता 5 पहिल्यांदा है की नाही. 5 पहिल्यांदा घेतला, 7 9, नंतर इथं 9 7 केले है की नाही. परत या दोघांची जागा बदलली. आता 5 सुरुवातीला घेतला, आता 9 सुरुवातीला घेऊ आपण है की नाही. प्रत्येक अंक एकदा समोर समोर घ्यायचा है की नाही. आणि शेवटच्या दोघांची काय केली आपण अदला बदल केली. असं चालतं. अशा संख्या तयार करण्याची वेगवेगळ्या पद्धती पण आहेत. तर जी तुम्हाला सोपी वाटेल ती आपण लक्षात ठेवायची. मला जरा सोपी वाटली
आणि याच्या याच्यात काही एवढी शॉर्टकट ट्रिक काय नसते याच्यामध्ये, ठीक आहे. असे क्वेश्चन्स असतात याच्यामध्ये, ठीक आहे. हे झालं आपलं 3 अंकाचं. इथं मी तुम्हाला 4 अंकाचं पण सांगून देतो. आपल्याला 4 अंकाचे पण क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. 5 अंकाचे येतं, 6 अंकाचे येतं, पण टेन्शन घेऊ नका. आपण 4 पर्यंतच बघू. 5 आणि 7 ती तुम्ही रफमध्ये किंवा घरी तयार करू शकता, ठीक आहे. बघा 2 मिनटं. हे महत्त्वाचा पॉईंट हा वाला जे सांगत आहे का, हा खूप महत्त्वाचा आहे. समजा मी तुम्हाला अंक दे 1 2 3 आणि 4, या 4 अंकापासून पहिली गोष्ट तर एकूण संख्या किती तयार होतील, आहे का. हे एक राहील तुम्हाला. किंवा कधी कधी असं विचारतील तुम्हाला की त्या सर्व अंकांची बेरीज किती विचारतात. ते जेवढ्या संख्या आहेत त्या झाल्या त्यांची सर्वांची बेरीज करा. मग असं म्हणतील की 2000पेक्षा मोठ्या संख्या किती येतात, 3000पेक्षा मोठ्या संख्या किती येतात, हे काही दिलेले अंक जास्त त्याच्यावर. पण मग कमी किती येतात, अरे काही विचारू शकतात ते, हे काय. त्यांचं काही लिमिटच नाही, ठीक आहे. बघू आपण एक काम करू. सुरुवातीला एकूण संख्या किती तयार होतात ते आपण बघू. कसं करणार आपण बघू. हे बघा 1 2 3 4 हे पहिली संख्या, ठीक आहे. एक काम करायचं, एक शॉर्टकट तुम्हाला सांगून देतो. पहिल्यांदा 1 हे काही 26 लिहून टाकायचा. 1 किती आपण 26 लिहून टाकला, आहे काय. नंतर 3 अंकाचं जसं असते का नेहमी प्रमाण तसं लिहून टाकू. हा 2 वेळेस, हा 3 वेळेस वगैरे, आणि हा एक 4 अंक 4 वेळेस. नंतर पुढचा अंक बघू आपण. या दोघांची फक्त अदलाबदल करत चालायचं आपण, आहे काय. किंवा आपापल्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, काय हरकत नाही. एक पहिला अंक 26 लिहिला. या 3 अंकाचा आपण फक्त रिपिटेशन करू. जसं आपण 3 संख्या कशा तयार केल्या तशा. जसं इथं करणं आपण हे बदललं आपण. नंतर 2 4 पहिल्या अंकांची अदलाबदल केली. नंतर परत आपण 3 घालावं इथं, परत अदलाबदल केली आपण. हे झाले आपल्या पहिल्यांदा 1 अंक सुरुवातीला घेतला. नंतर तुम्हाला तसं 2 अंक सुरुवातीला घ्यायचा, 6 वेळेस घ्यायचा, है काय. 4 असले की 6 वेळेस घ्यायचा, ठीक आहे. 6च वेळेस येणार त्याच्यामध्ये. परत काय करायचे, उरलेले अंक किती 100, 1 3 आणि 4 याचे परत आपण इथं मांडणी करणार, आहे काय. परत 6 म्हणजे 3 अंकापासून परत 6 संख्या तयार होतात का नाही. म्हणजे 6 वेळेस 2 लिहिले. नंतर आपण ते परत 3 अंक घेणार, त्याच्यापासून आणखी संख्या लिहिणार, नंतर 4 घेणार, परत करणार. मला सांगायचं काय, तुमच्यापासून टोटल नंबर किती, म्हणजे सरळ 24 संख्या तयार होतात. किती नंबर असले तर 4 नंबर असले तर 4 अंकापासून आपण एकूण 24 संख्या तयार करू शकतो. त्या आपण अशा तयार करायच्या. हे आता मी तर सांगत नाही बसत, खूप जास्त वेळ लागलेला, हे का. याच्यापेक्षा आपण क्वेश्चनवरती फोकस करू आपण, ठीक आहे. तर अशा आपण संख्या तयार करू शकतो. मी एक काम करतो, तुम्हाला एक छोटा टेबल आहे जो की मी तुम्हाला नोट्समध्ये पण दिलेला आहे की नाही. तो नोट्समधला टेबल मी तुम्हाला जशा तसं सांगतो. हे 1 लाईनचे क्वेश्चन्स असतात आपल्याला, हे की नाही. बघू तुम्हाला लिहूनच देतो मी तुम्हाला. 2 मिनटं बघा इकडे. सुरुवातीला याच्यामध्ये आपण विचार, हे जे संख्या जे तयार करत आहे आपण, ही 1 ते 9 साठी करत आहे आपण. फक्त याच्यामध्ये शून्याचा उल्लेख नाही. शून्य जर असला तर आन्सर थोडेसे आपले वेगळे येतात. ते पण तुम्हाला मी सांगतो कसे वेगळे येतात. तुम्हाला म्हटलं 1 अंक, इथं अंक लिहितो, 1 अंक लिहितो सरळ, आणि एकूण संख्या तयार किती होतात, है की नाही. एकूण संख्या तयार, ठीक आहे. 1 अंक असेल तर एकापासून एकच संख्या तयार होती, है की नाही. एकच अंकापासून म्हणजे कोणता अंक एकदाच लिहू शकतो आपण, है की नाही. जर 2 अंक असतील तर एकूण संख्या किती तयार करू शकतो आपण, 4 करू शकतो, है की नाही. 3 जर असतील तर आपण किती 2 पासून 2 करू शकतो आपण. 3 पासून आपण 6 संख्या तयार करू शकतो. 4 पासून आपण 24 संख्या तयार करू शकतो. 5 पासून आपण 120 संख्या तयार करू शकतो. 6 पासून आपण 720 संख्या तयार करू शकतो. हे आपलं रिकामं भारूड चालूच राहणार, ठीक आहे. म्हणजे आता हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. लक्षात कसं ठेवायचं बघा, तुम्हाला सांगतो. 1 पासून एक संख्या, 2 पासून 2 कसं केलं आपण, याच्यासोबत गुणाकार करायचा. 1 गुणिला 2 किती 2. मग समोर 3 अंकापासून काय करायचं, 3 गुणिला 2 केले आपण, किती आपला आन्सर 6. मग 4 पासून किती 6 गुणिला 4 केले आपण, आपला आन्सर किती 24. मग 24 गुणिला 5 केले, आपला आन्सर किती 120. म्हणजे असा आपण हा टेबल लक्षात ठेवू शकतो. 6 पर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचे. 6च्या वर तर काम पडत नाही आपल्याला, ठीक आहे. नंतर ते वेगळे क्वेश्चन्स आहेत. आता याच्यामध्ये मी 0 सोडून दिला. याच्यामध्ये का 0 सोडून दिला ते पण मी तुम्हाला एकदा सांगून देतो. बघा मी तुम्हाला समजा 3 अंक दिले, तिकडे बघा 3 अंक दिले तुम्हाला. कोणते 3 अंक घेऊ आपण, 0 4 आणि किती 5. मला विचारलं या 3 अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील. आता तसं जर पाहिलं आपल्यापाशी 3 अंक आहेत, आपण लगेच म्हणा एकूण संख्या 6 तयार होतील, हे काय.
इथं आपण चुकणार. इथं का चुकणार मी तुम्हाला सांगतो. आपण काय करतो सुरुवातीला, हा जो 0 आहे हा 2 वेळेस लिहितो आपण, आहे नाही. नंतर या अंकांची अदलाबदल करतो आपण. मी तुम्हाला सर्व संख्या एकदा तयार करून दाखवतो. 2 मिनिटं बघा, 1 सेकंद. ह्या आपण या 3 अंकांपासून हे 6 संख्या आपण तयार केल्या. तुम्हाला विचारलं की 3 अंकी संख्या एकूण किती तयार होतात. 3 अंकी संख्या एकूण तयार किती होतात. आता हा सुरुवातीला 0 आहे. हा 0 ही 3 अंकी संख्या आहे का नाही, ही पण आहे का नाही. म्हणजे हे 2 संख्या आपल्या कमी झाल्या. या 3 अंकापासून 3 अंकी एकूण संख्या किती तयार होतील, फक्त 4. आलं का लक्षात. म्हणजे ते शून्याचं जे असते काही त्याला थोडंसं आपण निग्लेक्ट, त्याला सोडावं लागते. हे 3 अंकी संख्या नाही, ही फक्त 2च अंकी संख्या झाली आहे की नाही. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. म्हणजे दिलेल्या क्वेश्चनमध्ये जर 0 असेल तर तुम्हाला थोडंसं हुशार राहायचं. हे जे टेबल आहे की हा फक्त 1 ते 9 अंकांसाठीच आहे, शून्यासाठी नाही आहे. अलग लक्षात. असे मुद्दाम ते 0 टाकतात, मुलं त्याच्यामध्येच फसतात आणि म्हणतात सर आम्ही तर आन्सर टिक केलं बरोबर आणि कुठं चुकलं. इथं आपण गडबड करतो, इथं आपण, आहे की नाही. ठीक आहे, बघू तुम्हाला मग असाच एक टेबल दुसरा एक सांगतो मी तुम्हाला 4साठी. बघा 0 इथं 0 असेल, शून्यासाठी जर एखाद्या संख्येमध्ये 1 जर 0 असेल, 1 0 असेल तर आपण किती संख्या तयार करू शकतो. ही तर झाले 0 समजा. 2 मध्ये किती एक संख्या तयार करू शकतो. 3 मध्ये आपण 4, ठीक आहे. याच्यामध्ये किती आपण 18 आणि याच्यामध्ये किती करावं लागतील आपल्याला. आता हे थोडंसं मला आपण काढावं लागेल, मी सांगतो तुम्हाला 1 सेकंद. ठीक आहे, हे बघा इथं लिहून टाकलं इथं आन्सर. 5 मध्ये जर असं एखादा 0 तर आपल्या 96 संख्या तयार होतील आणि याच्यामध्ये किती होतील आपल्या 600 संख्या तयार होतील आपल्या, आहे की नाही. म्हणजे हा पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं. म्हणजे 1 0 असेल तर मग 2 असेल तर आणखी संख्या कमी तयार होतात, 3 असेल तर आणखी तयार कमी होतात, आहे की नाही. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. हे तुम्ही थोडंसं याच्यावरती फोकस करा. मी जे सांगितलं का नाही पुस्तकामध्ये गोष्टी नाहीत अशा. पुस्तकामध्ये सरळ क्वेश्चन्स आहेत. हे मी तुम्हाला नोट्समध्ये पण दिलेलं आहे. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं. आता एक काम करू, काही 4-5 क्वेश्चन घेऊन टाकू ना आपण याच्यावरती, मग तुम्हाला आणखी समजेल तुम्हाला नक्की आपल्याला क्वेश्चन्स कसे विचारतात ते बघू आपण. आता हे सुरुवातीची जी थिअरी असते का नाही, ही थिअरी लय महत्त्वाची आहे. हे एकदम आपल्याला सरळ समजत नाही. जसं आता काय म्हणते बघा, पुढचे क्वेश्चन बघू. पुस्तकातलं घेतो मी मुद्दाम. 1 2 3 हे अंक प्रत्येक एकदाच वापरून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती तयार होतील. 3 अंकी संख्या किती तयार होतील. जास्तीत जास्त एकदा वापरायचा फक्त, हे काय. आणि तुम्हाला खाली ऑप्शन दिले बघा, ABCDचे मी तुम्हाला ऑप्शन देत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त 3 अंकापासून आपल्याला माहिती आहे आपण 3 अंकापासून 6 संख्या तयार करतो. झाला आपला आन्सर, आहे काय. याच्यामध्ये काय तुम्हाला पाठांतर फाटांतर काहीच, इझिली आन्सर काढू शकतो आपण. कधी असे 1 लाईनचे पण आपल्याला क्वेश्चन्स विचारतात. हा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा आता. हा का म्हणते, 1 2 3 या अंकांपासून 200 पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त आपण किती संख्या तयार करू शकतो. किती म्हणते, 200 पेक्षा मोठ्या संख्या. या 3 अंकांचा एकदा वापर करायचा आणि 200 पेक्षा मोठ्या आपण संख्या किती तयार करू शकतो हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे. बघू आपण. तर सुरुवातीला आपण लॉजिकनं पण याचा आन्सर काढू शकतो, है की नाही. कमी तुम्हाला सोडून दाखवतो. तुम्हाला सरळ आपण 4 संख्या आपण तयार करू शकतो. त्याचा आन्सर पण मी तुम्हाला सांगतो कसं. आपण प्रॅक्टिकल करून पाहू. संख्या जर तयार करत जर बसलो आपण, है की नाही, तर आपण अशा संख्या आपण तयार करत असतो, है की नाही. झालं. पण आपल्याला किती पाहिजे, मोठ्या 200 पेक्षा मोठ्या. 200 पेक्षा मोठ्या म्हणजे सरळ हे 4 संख्या, है की नाही. किंवा असं एक लॉजिक काढायचं आपण. मोठा अंक इथे किती, हा 21 आहे, हा 21 आहे, की नाही. हा 2 3 जर अंक असतील त्याच्यापासून आपण 2 संख्या तयार करतो, याच्यापासून आपण 2 तयार करतो. 2 आणि 2 किती, 4. असं पण चालते, है की नाही. तर बघा हे संख्या प्रॅक्टिकल तुम्हाला सांगितलं. कधी आपण लॉजिकनं पण आन्सर याचे काढू शकतो आपण, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 1 2 असे क्वेश्चन आहेत आपल्याला, ठीक आहे. या क्वेश्चनसाठी आपल्याला तयार राहायचं आहे, ठीक आहे. काही टेन्शन नाही घ्यायचं, व्यवस्थित घेऊ आपण सर्व. बघा आता काय म्हणते, 2 0 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून सर्व अंकांची बेरीज किती म्हणते. बघा काय म्हणते, हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आणि सर्व अंकांची बेरीज किती म्हणते. आता मी तुम्हाला खाली असे ऑप्शन देतो, बघा व्यवस्थित. टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन असतात हे की याला थोडंसं वेळ लागतात. पण एवढं का प्रॅक्टिस केली का नाही आपण, की आपण याचे आन्सर पण इझिली काढू शकतो, ठीक आहे.
हे अंक एकदाच वापरून काय करायचे, आपल्या सर्व अंकांची आपल्याला बेरीज विचारली तर कशी करणार आपण, सरळ सरळ संख्या आपण सुरुवातीला तयार करून टाकू. प्रत्येकाला संख्या तयार करता येतात आहे का, मी तुम्हाला आताच सांगितलं. किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण तुम्ही संख्या तयार, प्रत्येक अंक एकदा पहिल्यांदा घ्यायचा आपण, हे का नाही. इझिली आपण संख्या तयार करू शकतो आपण. हे झाले आपल्या सर्व संख्या तयार, एकूण संख्या तयार. या सर्वांची तुम्हाला बेरीज आपण बेरीज करून टाकू. इथं जे काय असेल आपलं, हे काय, बेरीज आपण रफमध्ये करा, तोंडी करा, कशी करा, काही फरक पडत नाही, हे काय. बघू आपण, मी तोंडीच करत आहे बेरीज, तुम्ही पण तुमच्या हिशोबाने करू शकता. 1332 झाला आपला आन्सर. म्हणजे एकूण अंकांची बेरीज किती आपल्यासाठी, 1332, हे काय. असे क्वेश्चन्स आहेत आपल्यासाठी, ठीक आहे. आता असे 4 अंकांसाठी पण असणार, 5 अंकांचे तर नाहीतच आपल्या सिलेबसला, पण आपण किती जरी क्वेश्चन्स असले का नाही ते इझिली सोडवू शकतो आपण, ठीक आहे. हे लहान संख्या तयार करणं, मोठ्या संख्या तयार करणं, दिलेल्या अंकापासून तयार करणं, हा टॉपिक एवढाच आहे. मुद्दाम इथं आपण एक्झाम्पल कमी घेतो, है का नाही. विनाकारण जर सांगत बसलो तर कितीही एक्झाम्पल इथं घेऊ शकतो आपण, है नाही. घेऊन सोडवणं त्याच्यापेक्षा काय, मी मेन गोष्ट तुम्हाला जे सांगायचं काय ते सांगत असतो. बाकी जे मेन प्रॅक्टिस आहे ते आपण क्लासमध्ये घेत असतो, है की नाही. चालते, आता आपण इथंच थांबू, ठीक आहे. थँक्यू.